आधीच साहित्य संमेलनाच्या आधी इतके वाद असतात की आपण जाऊन नवा कशाला निर्माण करा. म्हणून मी संजयला सांगितलं होतं, म्हटलं आता सुरुवातीपासून मी त्याला विचारत होतो, पण मग जरा तब्येत जरा थोडी बिघडल्यामुळे मला घरीच गपगुमान घरीच बसलो होतो. त्याच्यामुळे मला पंजाबला जाता आलं नाही. मगाशी मी बादल साहेबांशी बोलत होतो आणि मला विचारलं पंजाबला कधी येणं झालं नाही का. म्हटलं माझी खरंच यायची इच्छा आहे. मी आजपर्यंत नांदेडला ग्रंथसाहेब आपला जो आहे तिथे मी अनेकदा गेलो मी तिथे, पण पंजाबला काही जाणं शक्य झालं नाही. आणि आज नामदेवांच्या नावाने पुरस्कार हा दिला जातोय. मी असाच विचार करत बसलो होतो काल. मी म्हटलं की आता बादल साहेबांनी पण तेच विचारलं, आमचे डॉक्टर सदानंद मोरे साहेबांना ते विचारलं त्यांनी की पंजाबला का आले. मग त्यांनी काही त्याचं वर्णन केलं. ते अभ्यासक आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्ती अधिकारवाणीने ते बोलू शकतात. त्या अधिकारवाणीने माझी वाणी नाही चालणार, ते सांगू शकतात. पण मी माझा एक तर्क बांधला. मला असं वाटलं की संत नामदेव हे तिथे गेले किंवा देशभर ते फिरले, भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करत राहिले आणि या सगळ्या गोष्टींशी ते एक नातं जोडत आले. मग अशी संजयने सांगितलं त्याप्रमाणे धागा जुळला गेला आणि हे धागा जोडण्याचं काम माझ्या मनात आलं एक शिंपीच करू शकतो. त्याच्याच मनात येऊ शकते आणि त्या सगळ्या गोष्टींमधनं हे सगळं नातं जोडलं गेलं. मध्यंतरी मला मगाशी काही जण बोलत असताना, संजयच बोलत असताना मला पहिल्यांदा असं वाटलं की बगरे राज, राज्यांमधलं नातं टिकव, याच्यासाठी बोलवलंय का मला आज, मला माहित नाही. मी कुठे तोडाफोडी करायला आलोय, मी कुठे काय गोष्ट बोलतोय. माझं एवढंच फक्त म्हणणं आहे, समोरच्या राज्यांनी आम्हाला मान द्यावा, आम्ही त्यांना मान देऊ, इतकं सोपं आहे. आज जो शीख बांधव आज महाराष्ट्रामध्ये जो राहतोय, वर्षानुवर्ष राहतोय, तो एकरूप झालेला आहे. या मातीशी एकरूप व्हा, या महाराष्ट्रात मराठी बोला, आमचं काहीच म्हणणं नाही. मला अजूनही आठवते की पंजाबमध्ये 1970 साली ज्यावेळेला बादल साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले, आता हा इतिहास आहे फडणवीसजी, त्याच्यामुळे आपण तो इतिहास म्हणून इतिहास बघू. त्यावेळेला जनसंघाचा पाठिंबा होता आणि पंजाबमध्ये फक्त पंजाबी चालते, हिंदीला प्राधान्य नाही, म्हणून जनसंघाने पाठिंबा काढून घेतला होता. मला असं वाटतं प्रत्येक राज्याला आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे आणि तो असलाच पाहिजे, यात काही गैर नाही. पण शीख बांधवांबद्दल मी खास करून एक महत्वाची गोष्ट सांगितली, म्हणजे जिथे जिथे ते राहिले तिथे हे महाराष्ट्राचे होऊन राहिले, मतदारसंघ निर्माण करण्याच्या भानगडीत नाही पडले. आणि तो एकोपा मला असं वाटतं हा आजपर्यंत महाराष्ट्राने जपलाय, शीख बांधवांनी जपलाय, इतरांनी तसाच जपावा एवढीच फक्त एक प्रामाणिक इच्छा आहे. आज बादल साहेबांना भेटूनही खूप आनंद झाला. आजपर्यंत फक्त ऐकत होतो, आजपर्यंत अनेक गोष्टी ऐकल्या होत्या, पण आज प्रत्यक्ष त्यांना भेटलो. मी ज्यावेळेला ते आले मगाशी त्यावेळेला मी नम्रतापूर्वक त्यांच्या पाया पडलो. कारण आता राजकारणामध्ये अशी एक तर इतके ज्येष्ठ व्यक्ती आज राजकारणामध्ये आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे की पहिले तरुण मुख्यमंत्री आणि आत्ताचे सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री आज बादल साहेब आहेत आणि त्यांच्याबरोबर आज व्यासपीठावरती एकत्र येताना मला खरंच मनापासून आनंद झाला. इतर विषय आजचे काही बोलायचे हे काही व्यासपीठ नाही, त्याच्यासाठी इतर अनेक व्यासपीठं असतात, तेव्हा तिकडे आपण बोलू. परंतु मी या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सर्व बापटसाहेब असताना परत एकदा मी त्यांचं, बादल साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आज ते महाराष्ट्रात आले त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक यू सर. दोस्तों, अब मैं विनती करता हूं, गुजारिश करता हूं आज के अपने अवॉर्डी पंजाब के मुख्यमंत्री आदरणीय प्रकाश सिंह जी बादल को कि अपना एक्सेप्टेंस स्पीच दें.
पहले मैं आपसे क्षमा मांगता हूं कि मैं मराठी नहीं बोल सकता, मुझे पता नहीं। मेरा ख्याल है हिंदी आप समझ लेंगे, सारे लोग हिंदी समझ लेते। मंच पर विराजमान यहाँ के नौजवान मेहनती चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जी, यहाँ के नौजवान अहम लीडर राज ठाकरे जी, गिरीश बापट जी फूड एंड सप्लाई मिनिस्टर, सदानंद मौर्य जी, भरत जी, संजय नार जी और मेरे सामने विराजमान दूर दराज से आए बहुत ही अहम शख्सियत। आज का दिन मेरे लिए बहुत ही अहम दिन है। मुझे एक नाचीज इंसान को श्राद्ध ऑर्गेनाइजेशन की तरफ से और महाराष्ट्र की तरफ से पुरस्कार दिया जा रहा है। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।